नमस्कार मित्रांनो, मी लखन दामाने, हॉटेल 7777 चा मालक। आणि जसं की आज दुपारपासून असेल किंवा सकाळपासून असेल, माझ्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात सोशल मीडियावर असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून। माझ्या घरच्यांच्या नावावर एक फेक आयडी काढून माझ्या कुटुंबाची किंवा माझी स्वतःची किंवा माझ्या हॉटेलची बदनामी करण्यात येते। तर ही तर मी आता नंतर बघेल किंवा कायद्याच्या हिशोबाने बघेल। तर त्या दिवशी मी कामगाराला मारलेलं किंवा मॅनेजरला हाणमार केलेला तो व्हिडिओ व्हायरल होतोय। तो सत्यता काय आहे त्या व्हिडिओची पडताळणी न करता तुम्ही सत्यता डायरेक्ट मीडियावर कसं दाखवू शकता, ही एक मी विचारेल। आणि त्या दिवशी परिस्थिती काय होती, तर त्या दिवशी काय घडलं, तर मी तर सांगेल पुढं, पण मॅनेजर त्या दिवशी काय झालं होतं आणि काय गोष्टी ते घडल्या तुम्ही सांगा। मी त्या टेन्शनमध्ये ड्रिंक केलेलं होतं आणि मी नग्न अवस्था आल्यामुळे दादाने काउंटरला पुढं आल्यानंतर त्यांनी मला मारलेलं होतं। मी काय ती एक सिच्युएशन अशी होती की मी बाहेर गावी गेलो होतो आणि एक ड्रिंक करून मॅनेजर नग्न अवस्थेत आपल्या हॉटेलमध्ये फिरत होते। आणि काय टेन्शन असेल त्यांच्या घरच्यांचं, काय एक्सपायर झालेले आहेत पहिल्यापासूनच, ते टेन्शन असेल। सिच्युएशन अशी होती की मला फोन केला गेला की दादा असं मॅनेजर आपले करतायत की या। मी आलो त्या सिच्युएशनला, मला काय करायचं होतं की आपल्या माणसाला किंवा आपल्या भावाला किंवा आपल्या मित्राला कसं काय सांगावं लागतं त्या सिच्युएशन मी सांगू। ते क्रूर भावनेने कुणी तर माझा व्हिडिओ काढला असेल आणि माझी बदनामी करण्यासाठी किंवा माझ्या हॉटेलची बदनामी करण्यासाठी तो व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा एक हेतू आहे कुणाचा, तर हे तर मी उद्या ते कोण फेक आयडी काढून कोण माझ्या वाईटावर आहे किंवा कोण माझी बदनामी करते, एक संविधानाच्या मार्फत आणि एक पोलिटिशियन आपल्या कायद्याच्या मार्फत मी तर ते बघेलच नक्की। आणि एक सांगतो, गरिबाचं पोरगं मोठं होतंय, सत्य ते काय खरं काय। आमच्या हॉटेल 7777 एक फॅमिली आहे। फॅमिली जसं आहे, आमच्या घरची आहेत, आई आहेत, भाऊ आहे आणि सर्व आपले एक फॅमिली कामं करतात। अशी एक आम्ही मित्रबंधुत्व म्हणून काम करतो। अशी चुकीच्या गोष्टी कुठल्या घडणार नाहीत, हेच मी सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून। आणि एवढं काय करत असेल तर हा व्हिडिओ 4 ते 5 महिन्यापूर्वीचा, आज पूर्ण हॉटेल हा मॅनेजर बघतोय आणि हे बघतायत। आणि एवढं प्रेम, एवढं क्रूर भावना माझी असेल तर मी त्याला कुठेतरी साईडला घेऊन मारलं असतं आणि समजा हॉटेल त्यांच्या ताब्यात मी दिलं नसतं। एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। आणि काय माझी बदनामी असेल तेवढं थांबवा। आणि मी काय चोऱ्या माऱ्या करून मोठा झालेलो नाही, एक कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून हॉटेल 7777 एक महाराष्ट्र कानाकोपऱ्यात मी पोहोचवतोय। आणि ह्याच्या माध्यमातून एक मीडियावाल्याला मी सांगेन, तुम्ही पूर्ण व्हिडिओ त्याची सातत्य करा, माझी माहिती घ्या। आणि तुम्ही त्यात डायरेक्ट सांगताय फरार आहे, फरार तर कुठंच नाही, मी सोबत ही त्यांच्यापाशीच आहे। दररोज आम्ही एका ताटात खातो, एकाच ह्याच्यात बसतोय। आणि काही गोष्टी असतील तर तुम्ही चुकीच्या पसरू नका। आणि शेवट सत्य असतं, ही समोर येईल। आणि धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।